गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. विद्यार्थी मित्रांनो, सुप्रभात. मिशन आनंद उपक्रमांतर्गत आपणा सर्वांचे हार्दिक हार्दिक स्वागत. मिशन आनंद हा आपल्या जिल्ह्याचे प्राथमिक शिक्षणाधिकारी सन्माननीय श्री भास्करजी पाटील साहेब यांच्या संकल्पनेतून पुढे आलेला महत्वाकांक्षी प्रकल्प. आपल्या अहिल्यानगर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सन्माननीय श्री आनंद भंडारी साहेब यांनी त्याला मुक्त असं पाठबळ दिले. उपशिक्षणाधिकारी तथा शिष्यवृत्तीच्या प्रमुख नोडल अधिकारी सन्माननीय श्रीमती जयश्रीताई कारले यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण जिल्ह्यात हा उपक्रम राबवला जात आहे. आमच्या संगमनेर तालुक्यातील गट शिक्षणाधिकारी सन्माननीय श्री बाळासाहेब भंड साहेब, शिष्यवृत्तीचे प्रमुख नोडल अधिकारी सन्माननीय श्री कल्याणजी राऊत साहेब यांनी मला या ठिकाणी जी संधी दिली त्याबद्दल त्यांचे विशेष धन्यवाद व्यक्त करतो. आमची तंत्रस्नेही टीम, माझे मित्र सन्माननीय श्री अशोक सोनवणे, ईश्वर राऊत, सन्माननीय श्री केशव बाळसरा यांच्या नियोजनामुळे या तासिका नेहमीच सुरू आहे. सर्वात प्रथम मी माझी ओळख करून देतो. मी अनिल संकटला उपध्यापक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा निळवंडे, तालुका संगमनेर, जिल्हा अहिल्यानगर. गेले 25 वर्षापासून शिष्यवृत्ती, नवोदय, स्पर्धा परीक्षा याबाबत मी मार्गदर्शन करत असतो. आपण परीक्षेच्या अंतिम टप्प्याकडे जात आहोत. संपूर्ण अभ्यासक्रम आपला संपलेला आहे आणि शेवटी असतो तो जास्तीत जास्त प्रश्नपत्रिकांचा सराव करण्याचा भाग. आज बुद्धिमत्ता या विषयाची जबाबदारी माझ्याकडे दिलेली असल्याने मी तुमच्या समोर सन फेब्रुवारी 2017 साली महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने घेतलेली इयत्ता 5वीची प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा फेब्रुवारी 2017 साली झालेली बोर्डाची प्रश्नपत्रिका घेऊन तुमच्या समोर आहे. विद्यार्थी मित्रांनो, या परीक्षेमध्ये 4 संच असतात, ए, बी, सी, डी. तर त्यातील ए संच आपण आज समजून घेणार आहोत. तुमच्या पाठीमागे जो विद्यार्थी बसलेला असेल त्याला बी संच असेल. तुमचे 75 प्रश्न आणि त्याचे 75 प्रश्न हे सारखेच जरी असले तरी त्यांच्या क्रमाची अदलाबदल केलेली असते. उदाहरणार्थ, ए संचामध्ये 26 क्रमांकाचा जो प्रश्न आहे तो प्रश्न बी संचामध्ये 55, 56 कोणत्याही क्रमांकाला असू शकेल. म्हणजे मागे पुढे बघून लिहिण्याचा प्रश्नच येऊ नये, विद्यार्थ्यांनी कॉपी करू नये, हा उद्देश ही संच निवडणारा असतो. आता प्रत्येक पहिल्या पानावर त्या सूचना आपल्याला दिलेल्या असतात, काळजीपूर्वक वाचायला सांगितलेल्या असतात. परीक्षा सुरू होण्यापूर्वी अर्धा तास आपल्याला जो वेळ दिलेला असतो त्या काळात या सूचना आपण वाचायच्या आहेत शांतपणे. मी तर म्हणे त्यावेळी वाचण्यापेक्षा आपण सराव जेव्हा करत असतो तेव्हाच या सूचना जर काळजीपूर्वक वाचलेल्या असतील तर आपल्याला अधिक शांतपणा वाटेल, रिलॅक्स वाटेल. तर आपण आता प्रत्यक्षात प्रश्नपत्रिका समजून घ्यायला सुरुवात करूया. या सूचनांमध्ये मी वेळ घालवणार नाही. प्रत्येकी 90 मिनिटांचा वेळ आपल्याला असतो. या दीड तासात म्हणजेच 90 मिनिटांमध्ये आपल्याला 75 प्रश्न सोडवायचे आहेत. बुद्धिमत्ता विषयामध्ये प्रत्येक पानावर आपल्याला ही अक्षरमाला दिसेल. 25 अक्षरांची अक्षरमाला, प्रत्येकी 5-5 अक्षर
एका गटामध्ये असतात. त्यावरचे प्रश्न सोडवताना त्या अक्षरमालेचा आपल्याला उपयोग करावा लागतो. प्रश्नपत्रिका सोडवताना प्रश्न खूप घाईत वाचू नये. प्रश्न नीट वाचावा, शांतपणे वाचावा, समजून घ्यावा. त्याचं आकलन आपल्याला प्रथमतः झालं पाहिजे. प्रश्न वाचल्यानंतर त्याचे चारही पर्याय शांतपणे वाचावे. बरीचशी मुलं पहिला प्रश्न वाचल्यानंतर काय करतात, पहिला पर्याय उत्तर वाटलं की बाकीचे पर्याय वाचताच उत्तर लिहिण्याचा प्रयत्न करतात. असं करणं ही मोठी चूक होऊ शकते. आणि मग प्रश्न वाचून झाल्यानंतर त्याचे चारही पर्याय वाचणं, त्यावर विचार करणं, ह्या प्रक्रिया झाल्या पाहिजे. आता या ठिकाणी दे, न, व, सम, श ही अक्षरे जुळवून अर्थपूर्ण शब्द तयार करा. व तयार झालेल्या अर्थपूर्ण शब्दातील दुसऱ्या व पाचव्या अक्षरापासून तयार होणाऱ्या शब्दाचा अनेकपैकी समानार्थी शब्द कोणता दिले. बघूया आपण. या ठिकाणी अर्थपूर्ण शब्द आपल्याला बनवायला दिलेला आहे आणि दुसऱ्या आणि पाचव्या अक्षरापासून जो शब्द तयार होईल त्याचा समानार्थी शब्द समान. पर्याय वाचतो मी. नवीन, राष्ट्र, काया, ईश्वर. जर मुलांनो, जर आपल्याला यापासून अर्थपूर्ण शब्द बनवता आला नाही तर, अर्थपूर्ण शब्द जर आपण बनवू शकलो नाही तर कधी कधी पर्यायातून पण उत्तर मिळू शकतं. प्रत्येक वेळी मिळेलच असं नाही, पण प्रयत्न करता येऊ शकतो. आता इथे ईश्वर शब्द आहे. ईश्वरला समानार्थी दे, ईश, परमेश्वर असे अनेक समानार्थी शब्द आहेत. तर देव हा शब्द काय होतो? देव. काया शरीर, तनु शरीर, तनु, देह असे अनेक शब्द शरीर काया या शब्दाला समानार्थी आहे. त्यातला देह हा शब्द पण या ठिकाणी काय होतो बघा. देह. राष्ट्र, देश. राष्ट्र म्हणजे देश. तर देश हा शब्द सुद्धा या ठिकाणी काय होतो? देश. नवीन, नूतन, नवा. नवीन, नूतन, नवा असं नाही. पण तीन पर्याय जेव्हा त्यामध्ये दिसतात त्यावेळी आपल्याला अर्थपूर्ण शब्द बनवावाच नाही. आपण अंदाजे उत्तर किंवा पर्यायानुसार उत्तर देऊ शकत नाही. आणि मग या ठिकाणी अर्थपूर्ण शब्द बोलतोय संदेश वहन. भरपूर मुलांनी तयारही केलेला असेल. मग संदेश वहन या शब्दाला मी क्रमांक देणार आहे. 1, 2, 3, 4, 5 आणि 6. तर त्यांनी काय सांगितलंय? दुसऱ्या व पाचव्या अक्षरापासून. दुसरा अक्षर दे, पाचवा अक्षर देह हा शब्द तयार झाला. दुसऱ्या आणि पाचव्या अक्षरापासून देह. आणि देह या शब्दाला समानार्थी शब्द आहे काया. म्हणून आपलं उत्तर आलंय पर्याय क्रमांक 3. या सगळ्या गोष्टी आपल्याला बघाव्या लागतील. आताच मिशन आरंभ अंतर्गत आपली जी सराव चाचणी परीक्षा झाली त्यामध्ये एक प्रश्न होता मुलांना की अर्थपूर्ण शब्द तयार करा. तर जलापर्यंत अर्थपूर्ण शब्द तयार होत होता, परंतु लवकर बऱ्याच मुलांना जलावरण शब्द तयार करता आला नाही. परंतु त्यांना उत्तर शोधता आलं विरुद्धार्थी शब्द आणि त्यांना पद्धतीने पर्याय केले होते. बाकीचे जे शब्द होते ते कुठंच अर्थपूर्ण शब्दात बसत नव्हते, म्हणून ते उत्तर करता आलं. परंतु परीक्षा परिषदेच्या प्रश्नांची रचना आणि ती रचना करण्याची असते.
एकच मिनिट आपण थोडस सेटिंग होतंय कॅमेऱ्याचं. प्लीज एक मिनिट आपण सर्वांनी शांतता पाळा. आपल्या सर्वांना हा प्रश्न पहिला समजला असेल अशी अपेक्षा करतो आणि आपण दुसऱ्या प्रश्नाकडे जाऊया. पटकन करा. आपला समोर पुढचा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 27. या प्रश्नात मित्रप्रेम, कर्तृत्व, ईश्वरनिष्ठा, ध्रुव, राष्ट्रभक्ती, हृदय शस्त्रक्रिया या शब्दांमध्ये किती जोडाक्षरे आली आहेत? जोडाक्षरांची संख्या विचारली, जोडाक्षरे असलेले शब्द विचारलेले नाही. मी फरक समजून घ्यावा लागेल. जेवढी जोडाक्षरे आहेत त्या जोडाक्षरांची संख्या विचारलेली आहे, त्या जोडाक्षर असलेले शब्द नाहीये. आणि मग जोडाक्षर कशी आपण हे करतो ते बघूया आपण. मुलांना त्र कसा करतो तर त आणि र, दोन व्यंजन एकत्र आली ती जोडाक्षर. पण व्यंजनाला जर स्वर जोडला आपण, जे स्वर आपण पाहिले आ, ई, आणि शेवटचे रू पर्यंत, हे स्वर जर व्यंजनाला जोडलेले असतील तर त्याचं जोडाक्षर तयार होत नाही. आणि मग इथं क आणि र हा बनलाय प्रे. तसंच क आणि प्र होतो आणि प्रला ए जोडलाय आणखी तो झाला प्रे. याप्रमाणे आता इथे बघा प्रला रू जोडलेला आहे. कर्तृत्वामध्ये प्रला रू जोडला तो झाला तू. फक्त तू हे जोडाक्षर नाही, कारण त्याला स्वर आलेला आहे रू. पण तू हे जोडाक्षर नाही, तू हे जोडाक्षर नाही, तू हे जोडाक्षर नाही. जिथे स्वर जोडलेला असतो ते जोडाक्षर नसतं. पण इथे नुसता तू नाहीये, त्याला पुन्हावरती र जोडलेला आहे. तुला काय केलेलं आहे, पुन्हावरती र जोडलेला आहे, म्हणून ते जोडाक्षर होईल. ईश्वर मध्ये शिव, शा मध्ये शा, ध्रुव ध्रुव, राष्ट्र भक्ती. आता आपण हृदय शस्त्रक्रिया या शब्दामध्ये पुन्हा एकदा अधिक रू बरोबर रू. फक्त ह्या बोलीची पद्धत वेगळी आहे. रू हे जोडाक्षर नाही. हृदय हृदय नाही म्हणत आपण, दलाय जोडलेला नाही. हृदय असं नाही कधी वाचा, हृदय. आणि म्हणून हे वेगवेगळे अक्षर आहे. इथे सला सर ही जोडाक्षर आहे. किती भारताने बघा बरीचशी इथे भूल चुकण्याची शक्यता असते. आणि मग या शब्दांमध्ये किती जोडाक्षर आली आपण मोजूया. प्र एक, प्र दोन, तीन, चार, पाच, सहा, सात, आठ, 9, 10, 11 या शब्दांमध्ये 11 जोडाक्षरे आहे. पर्याय क्रमांक 1. आणखी एक जाता सांगेल, जोडाक्षरे आणि जोड शब्द यातला वेगळी आहे आपण समजून घ्यावा. ही जोडाक्षर आहे, दोन अक्षरे एकत्र आली जोडाक्षर. जोड शब्द कोणते असतात
अंगद बंगत, भाजी भाकरी, साधा भोळा ही जोड शब्द आहेत. बऱ्याच मुलांचा गोंधळ होतो या जोडाक्षरांनाच बहुतांश विद्यार्थी जोड शब्द म्हणतात. तर जोडाक्षरे जोड शब्द हा प्रक्रिया संख्या. याच प्रश्नामध्ये कधी कधी असाही प्रश्न विचारला जातो जोडाक्षरे असलेल्या शब्दांची संख्या. आपण जोडाक्षरे विचारली आहे, जर विचारलं असतं जोडाक्षरे असलेल्या शब्दांची संख्या तर काय लिहिलं असतं. हे बघा, हा एक शब्द 2 3 4 5 6. तर जोडाक्षरे असलेले शब्द 6 वेळेस असते. आपल्याला शब्द विचारलेले नाहीये, आपल्याला जोडाक्षरे विचारलेली आहे आणि ती संख्या आहे 11 पर्याय क्रमांक. यानंतर प्रश्न क्रमांक 28 बघा, पुढच्या पेजवर पुन्हा अक्षरमाला दिलेली आहे. आता ही अक्षरमाला आपल्याला माहिती आहे 5-5च्या गटाने असते. डान म्हणून मोजणं, उंची म्हणून मोजणं, त्यावर प्रश्न येतील. आता तुम्हाला एक संख्या माहिती लागली 943, 222, 522, 105, 103, 154, 351, 123. वरील संख्या मालेत 3 भाग लागले आहेत. कोणाला किती भाग जातोय त्या संख्यांचा चढता क्रम लावल्यास 3 भाग लागणाऱ्या संख्या शोधायच्या. चढता क्रम लावल्यास मध्यभागी तुमच्या हातात एक प्रश्नपत्रिकेवर चालला पाहिजे. काय विचारलंय, कारण बरेचशा लोकांना ही उदाहरणं येत असतात. 3 भाग लागणाऱ्या संख्या शोधतात, चढता क्रम लावतात, पण कधी कधी काय विचारलंय हेच लक्षात येत नाही. आणि म्हणून मध्यभागी योग्य संख्या 222, 105, 351, 522. मग 3 भाग जाणाऱ्या संख्या शोधायच्या तर आपल्याला 3ची कसोटी माहित असली पाहिजे. विभाजनेच्या कसोटी आपण शिकलेलो आहोत. सोपी आहे 3ची कसोटी. संख्येतील अंकांच्या बेरजेला जर 3 भाग जात असेल तर त्या संपूर्ण संख्येला 3 विशेष भाग जातो. मग आपण बघूया आपण कोणाला 3 भाग जातोय. 900 मधील अंकांची बेरीज 900 बेरीज झाली 9. 3च्या पाड्यात आले की 9 ला 3 भाग जातो, म्हणजे या संपूर्ण 900 ला 3 भाग जाईल. पुढे 6 4 आणि 11 11 3च्या पाड्यात नाही, त्या संख्येला 3 विशेष भाग झाला नाही. 222 2 2 4 2 6 6 ला 3 पूर्ण भाग जातो, म्हणजे 222 ला सुद्धा 3 विशेष भाग आहे. 5 6 7 8 9 3च्या पाड्यात आहे. 5 1 6 3च्या पाड्यात आहे. 3 1 4 3च्या पाड्यात नाही. 5 4 9 1 10 3च्या पाड्यात नाही. 5 3 8 1 9 3 भाग जातो. 3 3 6 1 6 3च्या पाड्यात. मग 3 भाग जाणाऱ्या संख्या आपल्याला मिळाल्या. हे खर्च काम आमच्याकडून याच ठिकाणी किंवा खर्च काम करण्यासाठी जागा राहते तिथेच करावं शक्यतो. बऱ्याचदा पुढे कागद आपण नेतो, प्रश्न एका बाजूला, कागद दुसऱ्या बाजूला. इथेच याच ठिकाणी मुख्य परीक्षेला जर आपण काम केलं तर वेगळा लेखनाचा वेळ वाचतो आणि प्रश्न सोडवण्याची शक्यता कमी होते. सराव करताना काही वेळा आपल्याला एक प्रश्नपत्रिका दोनदा सोडवायची असते, म्हणून आपले वर्ग शिक्षक त्याच वेळी पहिल्याच वेळी आपल्याला त्याचं काम प्रश्नपत्रिकेवर करू देत नाही, कारण पुन्हा सोडवायची असते. परंतु मुख्य परीक्षेला एकच काम जर आपण प्रश्नपत्रिकेवर केलं तर आपला फायदा होईल. 3 भाग जाणाऱ्या संख्या आपण शोधल्या. आता आपल्याला त्यांचा काय लावायचा आहे, चढता क्रम. मग बघूया 900 222 522 142 सर्वात लहान आहे. चढता क्रम लावताना आपण लहान संख्येपासून सुरुवात करतो आणि मोठ्या संख्येकडे जातो. 105 त्याच्या पुढे कोणी 222 ची
2 शतक झाले. पुढे 3 शतक वाली 351, त्यानंतर 351 झाली. नंतर 4 शतक वाली नाही, मग 522 आणि त्याच्या पुढे 900. आता आपल्याला मधली संख्या शोधायची आहे. माझा क्रमांक काढण्यासाठी एकूण संख्या विषम असल्यामुळे विषम संख्येचाच मधला क्रमांक काढता येतो. जर इथं आपल्या 6 संख्या शोधल्या असतील आपण तर मधला क्रमांक काढता येणार नाही. म्हणून मोजून घ्यायचं पहिलं काही 2 3 4 5 विषम संख्येमध्ये ते आलेले आहे. मधला क्रमांक शोधता येईल आणि मग लगेच लक्षात येते की मधला क्रमांक आहे 351. उत्तर आले पर्याय क्रमांक 3. 3 संख्या वापरली, 6चा ग्रह लावला आणि मधली संख्या शोधली. सोपा प्रश्न. छोट्या गोष्टी मधला 3 क्रिया जरी असल्या तरी अत्यंत कमी काळजी पातळीचा हा प्रश्न 5वीच्या दृष्टीने होता. बघूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 19. वरील अक्षरमालेची बघा, प्रत्येक पेजवर अक्षरमाला दिलेलीच असते. पुन्हा जाणीवपूर्वक दिलेली. उजवीकडून 25वी. उजवीकडून म्हणजे आपल्या उजवीकडून. आपण प्रश्नपत्रिकेकडे बघत असतो आणि ते बघत असताना आपला उजवा हात म्हणजे वाय केला ही उजवी बाजू, आपला डावा हात म्हणजे ए बाजू. मग उजवीकडून 25 आले. मग आता आपण इतक्या सर्वांतर 1 2 3 असं मोजत बसणार नाही. आपण आपल्याला 5-5चा गट माहिती आहे आणि ही अक्षरमाला जर 25 अक्षरांची आहे तर उजवीकडून 25वा अक्षर येणारी लगेच करावं. वेळ वाचवण्याचा मार्ग असतो. 12वे. मग आता मी तुम्हाला सगळी परत नाही सांगितलं. एकदा तुम्ही उजवीकडून सुरुवात केली पुन्हा तुम्हाला काहीच सूचना नाहीये. उजवीकडूनच मोजायचंय आपल्याला. 12वे 10 आणि 12. 12ला य. 22वे 5 10 15 20 22. 22ला डी. 18वे 5 10 15 16 17 18 18ला एच. हे अक्षर लिहून अर्थपूर्ण शब्द तयार करा. कोणकोणती अक्षर आलेली? 25वा अक्षर आलेले ए, त्याच्यानंतर 12वा अक्षर आलेले एन, त्यानंतर 22वा अक्षर आलेले डी, त्यानंतर 18वा अक्षर आलेले एच. ही अक्षर लिहून अर्थपूर्ण शब्द तयार करा. अर्थपूर्ण शब्द. आणि मग आपल्याला लगेच लक्षात आलं पाहिजे याच्यापासून अर्थपूर्ण शब्द तयार होईल. म्हणजे आपला. आणि मग त्यातील पहिले अक्षर सांगा. याला पहिलं अक्षर आहे पर्याय क्रमांक 4. या ठिकाणी आणि प्रश्न अत्यंत गंभीर पातळीचा. पुढे जाऊया. गटात न बसणारे पद ओळखा. बटाटे, मुळा, गाजर आणि रताळे. विद्यार्थी मित्रांनो, हे चारही गोष्टी जमिनीखाली उगवतात. या चारहीमध्ये अन्न साठवलं जातं. बटाटा अन्न साठवतो, मुळा अन्न साठवतो, गाजर अन्न साठवतो, रताळे अन्न साठवणे असं काम. तरी याच्यातली गोष्ट वेगळी आहे. आणि सर्वात प्रथम बुद्धिमत्ता हा स्वतंत्र विषय नाही. बुद्धिमत्तेमध्ये गणित असतं, विज्ञान असतं, भूगोल असतं, इतिहास असतं, सामान्य ज्ञान असतं. सर्व विषय मिळून बुद्धिमत्ता विषय. आणि हा विज्ञानाचा प्रश्न आपल्याला या ठिकाणी आलेला आहे. हे सर्व जमिनीखाली वाढत असते, सर्व अन्न साठवण्याची प्रक्रिया घडत असते. तरी याच्यात एक वेगळी गोष्ट आहे.
आणि मुळा माझ रताळे हे वनस्पतीचा मूळ असलेला भाग आहे. मूळ वनस्पतीचे जे अवयव आहे त्यातलं त्याला कंदमुळ म्हटलं जातं किंवा मुळाची भूमिका ही वनस्पतीच्या अवयवात पार पाडतं. तर बटाटा जे आहे ते वनस्पतीचा खोड किंवा पानांचा देठ असं बटाट्याला म्हटलं. आणि म्हणून हे तीन प्रकारचे जे अवयव आहेत एका प्रकारचे आहेत वनस्पतीचे आणि बटाटा खोड किंवा पानांचा देठ म्हणून संबोधला जातो. म्हणून बटाटा बसा आणि बटाटे पर्याय क्रमांक 1 हे नेहमीच लक्षात ठेवायचं. बटाटा हे खोड किंवा पानांचा देठ. कधी तेलबिया असतील तेलबियांचा लग्न आणि तेल देणारा एखादा पदार्थ राहील. कधी कडधान्य असतील. आपण आपला जे प्रश्न करतोय ते प्रश्न परत तुम्हाला परीक्षेला येतील असं कधी नसतं. परंतु यामुळे आपल्या विचार प्रक्रियेला चालना मिळाली पाहिजे. यासाठी आणखी कोणते प्रश्न येऊ शकतात, आपण काय काय वर्गीकरण केलं पाहिजे, कोणते विषय पदार्थ कोणते, कडधान्य कोणती आहे, तेलबिया काय आहे, अशा प्रकारच्या प्रश्नांचा जेव्हा आपण सराव करू तेव्हा ही प्रश्नपत्रिका समजून घेण्याला अर्थ आहे. आणि म्हणून आज तुम्ही जे शिकताय जी प्रश्नपत्रिका समजून घेत आहे ती बरोबर सांगत नाही. तुमची तयारी किती झालेली आहे सगळं आहे तरी समजून का सांगतो असे प्रश्न बहुतेक वेळा येत नाही. परंतु या पद्धतीचे प्रश्न येतात म्हणून आपण त्या दृष्टीने विचार केला पाहिजे. बघा पुढचा बुद्धिमत्तेचा प्रश्न आलाय गणित या विषयासाठी 3:91 पर्याय क्रमांक 2:36 पर्याय क्रमांक 5:120 पर्याय क्रमांक 4:120 आणि मग ज्यावेळेस गणिताच्या संख्यांवर प्रश्न असतात त्यावेळेस मुलांना गोष्टीपासून सुरुवात केली तर विषम अंकाची बेरीज, अंकाचा गुणाकार, वर्गसंख्या, घनसंख्या, त्रिकोणी संख्या, त्यांचा परस्परांशी संबंध, कधी कधी वर्गसंख्या आली 1, वर्गसंख्या वजा 1, घनसंख्या आली 1, घनसंख्या वजा 1 असं नंतर गणित्या आपल्याला वापराव्या लागतात. परंतु प्रश्नाकडे पाहिल्यानंतर सरावाने आपल्याला डायरेक्ट अगदी तीच सूत्र आठवते इतका सराव आपला झाला पाहिजे. आता या ठिकाणी प्रश्न पाहिल्यानंतर आपल्याला लगेच कळालं पाहिजे या पाण्याच्या अंदाजाचा आणि याचा कधी संबंध असतो. मग 3चा वर्ग गुणुभाग 4चा वर्ग डिग्रीची शिकारामध्ये नंतर घनफळा नाही समजा मी 3चा वर्ग 4चा वर्ग 16 केलं 16 आणि 25 होता आतमध्ये हे केलं आहे. मग घनफळ बघूया हे मात्र 3चा घन 27 4चा घन 64 7च्या 11 6 7 8 बाकीच्या बसले की पकडा लागेल. आकार बरेच मुलं म्हणतात किंवा शिक्षक व्यवस्थाही सांगते की पाठांतर करू नये. अगदी बरोबर आहे. वर्गसंख्या घनसंख्या पाठांतर करण्यापेक्षा तुमच्या काळामध्ये छानपैकी पाठ लावा. तुम्ही जिथे अभ्यास करता त्या ठिकाणी वर्गसंख्या घनसंख्या तुम्हाला जे वाटतंय त्या गोष्टीची काळजी. 5वीचे विद्यार्थी असतील तर काही प्रश्न 4थीच्या घटकांवर अभ्यासक्रमावर असतात ते विसरून चालणार नाही. उदाहरणार्थ तुम्हाला 4थीला भाषा विषयात असणारे धडे त्यांची गीतिका त्यांच्या कविता कवी कवयित्री बऱ्याच मुलांना वाटतं की 5वीला आहे 5वीच बघणार. एवढंच नाही इतिहासामध्ये शिवरायांचं अष्टप्रधान मंडळ कित्येक वेळा 5वीच्या प्रश्नपत्रिकेत यावर प्रश्न विचारला. यावर्षी तर 4थीला शिष्यवृत्ती परीक्षा आहे त्या मुलांचं अगदी अष्टप्रधान मंडळ ती नावं त्यांची पदं त्यांचं काम या सगळ्याच गोष्टी
चांगले जर आपल्या समोर असतील, अभ्यासाच्या पुढील असतील, तर मग तुम्हाला पाठांतराची गरज नाही. नेहमी डोळ्यासमोर असलेली गोष्ट आपोआप लक्षात राहते. आणि म्हणून त्या गोष्टीचा सराव आवश्यक आहे. पुढे बसण्याची कृती ते आपल्याला बघावं लागेल. 2 चा घन 8, 3 चा घन 27, 27 घन 35. या ठिकाणी एक बसते. नाहीतर आपला प्रश्न काय होता, गटात न बसणारी संख्या होता. कदाचित तो वेगळा असू शकतो, बाकीचे पर्याय बघावे लागतील. 5 चा घन 125, 2 चा घन 8 आणि 125 अधिक 8 आणि 120. पुढचं बघूया. 4 चा घन 64. घन म्हणजे त्या संख्येला 3 वेळा लागला. 5 चा घन 125. 189 म्हणजे पर्याय क्रमांक 1, 3, 4 मध्ये या संख्या बरोबर येत आहे. बरोबर येतात तरी चुकी या प्रश्नात. गटात न बसणारी संख्या म्हणजे जी गटात बसत नाही, जी चुकीची आहे ती बरोबर आहे आणि ते उत्तर आहे. म्हणून इथे उत्तर आलं पर्याय क्रमांक 2. ते चुकीचं आहे म्हणून बरोबर आहे. कारण आपल्याला गटात न बसणाऱ्या तिघांचा एक गट होतो, जे गटात बसत नाही ते विचारलेलं आहे. उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. हा मध्यम काठिण्य पातळीचा प्रश्न. आतापर्यंत सोपे प्रश्न झाले. हा मध्यम काठिण्य पातळीचा होता. उदाहरण बघूया. गटात न बसणारी संख्या शोधायची. अपूर्णांक दिलेले आपल्याला 4×10, 10×32, 8×22 आणि 6×16. अपूर्णांकांची तुलना करताना एकतर छेद समान असायला हवा, अंश समान असायला हवा किंवा काही समान असेल तर त्याचं सममूल्य अपूर्णांक सारखा येतो का? या 3 गोष्टी प्रथम आपण पाहिल्या. इथं छेद सारखा नाहीये, अंश सारखा नाहीये, पण त्याचं सममूल्य करून बघूया. याला 2 ने भागला जातो. बेरीजच्या बेरीजच्या याचं सममूल्य अपूर्णांक आला 2. इथं 2 भागिले इथं 32 ने 2 ची भागीला 16 घेतली. इथे 42 इथं 22 चा 2 ने भागीला 11. बेरीजचा प्रथम दर्शनी म्हणजे काही सारखं दिसत नाही. मग आपल्याला त्याचे दशांश चिन्हामध्ये रूपांतर करावं लागेल. समजा यात काही सारखेपणा येतोय का ते बघावं लागेल. मग 2/5 या अपूर्णांकाचं वाचन मी दुसऱ्या पद्धतीने असं करू शकतो. 2/5. 2/5 ला काय म्हटलं जातं? 2/5. आणि मग ही प्रत्यक्ष 2/5 होणार आहे. दशांश चिन्हामध्ये दिली 500 भाजप नाही म्हणून इथे दशांश चिन्ह इथे 0. 520. पहिल्या पर्यायाचं उत्तर आलेलं आहे 0.4. मग 5/16 म्हणजे 5 आणि 16. 16 ने भागत नाही. 16 0 भागिले 5. पुन्हा भागत नाही. इथं दशांश चिन्ह इथं 0. 48. बाकी उरली 2. म्हणून 2 दशांश चिन्हामध्ये आपण कमीत कमी उत्तर टाकूया. पुन्हा भागत नाही म्हणून 0. 16 बाकी उरली 0.3 येईल. म्हणून जेव्हा 3.5 च्या आत असतं उत्तर त्यावेळेस 0.3 येईल. म्हणजे अप्रॉक्सिमेटली साधारणपणे याचं उत्तर आलेले 0.3. 3.5च्या पुढे असतं 3.6 असतं तर हे 0.4 इकडं त्याला अंदाजे धरणं असतं. आता त्याला 0.3 पुढे बघूया आपण 4/11 म्हणजे 4 भागिले 11.
11 शून्य शून्य बाकी उरली 4 भाग जात नाही म्हणून दशम चिन्ह तर 0 11 तिन्ही 23 बाकी उरली 6 पुन्हा भाग जात नाही म्हणून 0 11 साहे 66 11 साहे 66 बाकी उरली 4 0.36 म्हणजे तुम्हाला मी सांगितलं हे 0.3 5च्या पुढे हा अंक लिहिलेला आहे म्हणून याला अप्रॉक्सिमेटली साधारणपणे 0.4 नंतर 0.36 म्हणजे साधारणपणे 0.4 याची गरज आहे. पुढचं बघूया आपण पुढचं 3 अंश 10 म्हणजे काय 3 भागिले 8 शून्य शून्य बाकी 3 भाग जात नाही 0.0 8 24 बाकी 6 भाग जात नाही म्हणून 0 8 7 56 बाकी 4 बाकीच्या म्हणजे पुन्हा 3.5 पुढे गेलेला आहे बघा 5 पुढे गेलेला आहे अप्रॉक्सिमेटली साधारणपणे हा सुद्धा करायचा 0.4 0.4 0.4 आणि याचं उत्तर आहे 0.3 म्हणून वेगळा पर्याय दिलेला आहे पर्याय क्रमांक 2 यामध्ये अत्यंत काठीण्य पातळीचं उदाहरण आपल्या प्रश्नपत्रिकेची रचना करताना 40% प्रश्न सोपे 30% प्रश्न मध्यम आहे आणि 30% प्रश्न काठीण्य पातळीचे म्हणजे अवघड प्रकारचे प्रश्न आहे त्यात हे उदाहरण होतं अपूर्ण प्रकारचं गटात न बसणार तर याकडे आपल्याला या पद्धतीचे जे भागाकार आहेत ते नवोदयच्या परीक्षेत जास्त प्रकारचे असतात परंतु शिकवणुकी परीक्षेतही काठीण्य पातळीमध्ये असा प्रश्न येऊ शकतो आणि आपल्याला भागाकार देण्याची दशम चिन्हामध्ये उत्तर काढण्याची सवय असते अपेक्षा आहे की तुम्हाला हे उदाहरण समजलं असेल आपण पुढच्या उदाहरणाकडे जाणार आहोत किती समप्रश्नाचे गटात न बसणारा शब्द आपल्याला ओळखायचा आहे पर्याय क्रमांक 1 विद्युत पर्याय क्रमांक 2 अर्क पर्याय क्रमांक 3 भानू पर्याय क्रमांक 4 आता इथे काही सेकंदात सुटणारा प्रश्न आहे परत एकदा दिल्ली समानार्थी शब्द आहे पाठांतर करत बसायचं आपल्या गृहिणीने चालतो अर्क भानू मित्र हे तिन्ही शब्द सूर्य या शब्दाचे समानार्थी आहेत सूर्याला कितीतरी समानार्थी शब्द आहे सूर्य आदित्य भानू दिनभर दिनमणी वासरमणी सगळ्या शब्दांची यादी आपल्याला माहित असली पाहिजे कारण आपण हे 3 शब्द दिले सूर्याला समानार्थी वेगळे 3 शब्द असू शकतील म्हणून एका शब्दाला जर 10-12 समानार्थी शब्द असतील तर सर्वच्या सर्व आपणास माहित असली पाहिजे फक्त एवढा प्रश्न सोडवता आला म्हणजे आपलं काम झालं अशी भावना असेल तर ही मुलं जास्त प्रमाणात यशस्वी होणार नाही सगळ्या गोष्टी पूर्ण काम करायचं ही सवय आपली असली म्हणजे चंद्र शशी सोमनाथ रजनीना एक शब्दाला समानार्थी शब्द सुद्धा आपल्याला सर्व माहित असले पाहिजे म्हणून 3 शब्दांचा एक गट आहे सूर्याचा आणि एक शब्द आहे चंद्राचा अर्थात तो गटात बसणार नाही पर्याय क्रमांक 1 चला पुढच्या उदाहरणाकडे बघूया उदाहरण क्रमांक 34 बघणार आहोत आपण आकृतीवर आधारित हा प्रश्न जेव्हा विद्यार्थी मित्रांनो आकृतीवर आधारित प्रश्न येतो आणि त्यामध्ये काही चिन्ह असतात तर पहिली गोष्ट असते त्यातली चिन्ह जी आहे ती घड्याळाच्या काट्यांच्या दिशेने फिरतात घड्याळाच्या काट्यांच्या विरुद्ध दिशेने फिरतात हे आपण पाहिजे घड्याळाच्या काट्यांची दिशा
त्याला आपण घटीवत म्हणतो आणि ही असते आपल्या विषयात आपला उजवा हात ज्या पद्धतीने जातो त्या पद्धतीने घड्याळाची काटे फिरतात याला म्हणायचं घटीवत दिशा आणि घड्याळाच्या काटेच्या विरुद्ध दिशा म्हणजे 12 जिल्हे 11 10 9 तर याला म्हणायचं प्रतिगतीपद म्हणजे आपली डावी बाजू आपल्या डाव्या बाजूने काटे फिरत असतात म्हणजे उजवी बाजू आपली घटीपद डाव्या बाजूला फिरते ती प्रतिगतीपद काही छोटे छोटे गोष्टी आहेत त्या आपल्याला आता हे चिन्ह कसं फिरते बघा चांगली त्रिकोण आणि स्वस्त मग ही चांगली पुढे नाही गेली घटीवरती बघा चांगली इकडे आली बघा इकडे चांगली स्वस्ती पुढे गेला इकडं आणि हा त्रिकोण पुन्हा घेतला म्हणजेच या राष्ट्राची घडी पहिल्या पुढे प्रति घडी आता हा त्रिकोण बघा इकडे ही चांगली पुढे गेली ही स्वस्ती पुढे गेली याचा प्रतिनिधित्व पहिल्या तिघांमध्ये प्रतिनिधी होते संख्यामध्ये काय होते अस्वस्थी इथे आला स्वस्ती हा त्रिकोण प्रतिनिधित्व हा त्रिकोण इथं जायला पाहिजे चांगली आली इथली चांगली इथं जायला पाहिजे त्रिकोण आला इथे काही बिघडलेलं आहे आणि हो तीन आकृत्यांमध्ये चिन्ह बरोबर प्रतिनिधित्व दिशेने फिरतात चौथ्या पर्यायाचा क्रम बिघडलेला आहे चौथा पर्यायाचा त्याचं उत्तर आले पर्याय क्रमांक सोपा प्रश्न प्रश्न क्रमांक 35 तुमच्या समोर आहे आणि संख्या मालिके प्रश्न चिन्हाच्या जागी येणारा पर्याय दिला आहे संख्या मालिकेमध्ये काय शेवटी प्रश्न चिन्ह आहे अशी संख्या मालिका शोधत असताना ते दोन संख्यांमध्ये किती अंतर आहे किती संख्या मोठ्या होत चालल्या आहेत किंवा किती संख्या लहान होत चालल्या आहेत हे प्रथमतः आपण पाहिलं बघा इथे 14 आणि 5 19 आणि 10 29 पहिल्यांदा 5 चा फरक 10 चा फरक आता काय करूया 29 आणि 11 40 तुला विशिष्ट क्रम नाहीये 5 10 15 मग हे काय आहे ते आपल्याला लक्षात यायला पाहिजे म्हणजे 5 आले असेल तर कदाचित 4 आली या अंकाची बेरीज 5 या संख्येतल्या संख्यांची बेरीज मिळवली असं आहे बघूया 19 मध्ये 9 येतात 19 मध्ये 10 मिळवली बरोबर आहे मग एकूण विचारांची बेरीज येते 9 11 मग बेरीज 40 40 अंकाची बेरीज 404 40 4 44 44 मध्ये 11 ची बेरीज 4 44 8 52 बरोबर आहे 52 मध्ये 11 ची बेरीज 5 7 52 7 59 त्यामुळेच करायचे ते क्रम वाचला आहे तर आपण प्रश्न चिन्हाच्या जागेवर विसरून होणार 9 आणि 5 14 तर 59 आणि 14 ची बेरीज करायची 9 आणि 4 13 6 1 5 6 7 प्रश्न चिन्हाच्या जागेवर या बेरीज करायची बरीच बेरीज होतात त्याला विशिष्ट क्रमांकाचे 5 10 11 4 असं म्हणून आपण ज्या संख्येच्या पुढे जातोय कधी कधी आकडा बघितली कधी कधी त्या संख्येचा आकडाचा गुणाकार बनवलेला असतो कधी कधी त्याची वजाबाकी पण असते तर या गोष्टीकडे आपल्याला आकडे लक्ष असलं पाहिजे की विचार करायला लावणारी पद्धती प्रत्येक असंच असल्याचं नाही या संख्यांमध्ये नेमकं काय आहे हे शोधण्यासाठीचा चाणाक्षपणा ही विचार करण्याची वृत्ती आपली बुद्धी झाली आहे आता वर्गीय संख्या मालिका तशीच संख्या मालिका आहे तिथे काय होतं सगळं बरोबर दिलेलं होतं आता ते चुकीचं आहे आणि ते चुकीचं आपल्याला ओळखायचं आहे
सगळे संदर्भ तसेच लावायचे आहेत. फक्त कुठं चुकलेलं आहे ते आपल्याला शोधावं लागणार. बघा 14 4 18 इथे 4 दिवाळी संख्या 11 आणि 8 26 26 आणि 12 38. मुलांनो इतक्यात मी म्हटलं की ते बेरीज दिलेली होती अंकांची. कधी गुणाकार असेल कधी वजाबाकी असेल टप्प्याची संख्या असेल. इथं बघा 4 8 12 मला असं वाटतंय 4 4 8 12 16 असं आहे. 38 मध्ये 8 6 14 चालली एकरी 2 3 5 17 आहे. बर आणखी काही कुठे आहे बघूया. समजा 4 द्यायचं नाही मग असं आहे का 4 1 4 8 1 8 7 2 5 ही 8 24 मिळून बघूया का 8 24 कारण हे 16 संदर्भ लागत नाही. मग 38 मध्ये जर 24 मिळवले तर 8 12 चालायचे म्हणजे 62 बरोबर येतात. म्हणजे विद्यार्थी बदललं असतं. पण आपण पुढे निवड करतो पाहूया 6 6 2 6 7 12 62 मध्ये 12 मिळवले 62 64 आणि 74. आता पुढेही बरोबर आहे का लगेच मी लिहिणार नाही हे शास्त्र चुकीचे. कारण मी ज्या पद्धतीने आलोय ती पद्धत पुढे लागू होते की नाही शेवटपर्यंत निश्चय करणार आहे. आणि 74 म्हणजे 11 गुणाकार असतो 28 74 म्हणजे 28 28 चालाय गेले 3 7 10 102 ही बरोबर आहे. आणि आता मात्र मला खात्री झाली की त्या 38 चुकीचे नाही आहे 76 चुकीचे आहे. अंदाजा गुणाकार त्या संख्येमध्ये पुढे मिळवत गेलेलो आहे म्हणून बरोबर उत्तर जे चुकले नाही ते माझं बरोबर आहे. बघा तिचे शब्द कळलं का अक्षराला जे चुकलेलं आहे ते बरोबर आहे. उत्तर आले पाहिजे क्रमांक 3 76 ही संख्या या ठिकाणी चुकीची आहे. मग सर्वांना समजलं असेल असं गृहीत धरून आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. थोडासा अंतर टाकेल पातळीचा हा प्रश्न आहे. दिलेला अक्षर नाही प्रश्न चिन्हाच्या जागी अक्षरांचा उल्लेख नाही. हे अक्षर तुम्हाला दिली त्याचे पर्याय आणि मग मी बघितलं ये नंतर कोणता सी ये नंतर 3 लागली आणि मग आपले अक्षर मला माहिती आहे ये झाल्यानंतर बी सोडून दिला पण सी डी पुन्हा ये नंतर मग मला असं वाटलं की दोनदा सी ये नंतर 3 लागली मग ये नंतर 4 आली 4 आली 2 3 4 मग मला असं वाटलं की झाल्यावर येतो ये नंतर 5 आली पाहिजे मी जर केलं ये 2 आणि 1 2 3 4 5 6 7 8 म्हणजे काहीतरी दिसतंय 2 3 4 हा क्रम निश्चित नाहीये. मला दुसऱ्या पद्धतीने हे बघावं लागेल. मग काय होईल की ये नंतर 2दा सी आहे पुन्हा ये एकच आहे 3दा बी आहे. मग असं असू शकेल का 2 3 5 7 मूळ संख्या मूळ संख्या विचारल्या पाहिजे. 2 नंतर 3 एक किंवा नाही आहे संख्या नाही आपण एक मूळ संख्या शिकलो. मग 2 झाल्या 3 झाल्या ही 5 असू शकेल का मूळ संख्येची संकल्पना असेल का मग मी 5 वेळा घेऊन 4 झाले 5 वा ही झाला 5 मग 2 3 5 झाले पुन्हा कोण पाहिजे ये पाहिजे इथे येतो. मग ये नंतर f 7 वेळा येईल का तर 2 3 5 दुसरी संख्या आहे तसंच झालं बरंच ही असते आणि तुमच्याकडे बघू मग f 7 वेळा येईल का पाहूया 1 2 3 4 5 6 7 माझा येतो 7 वेळा गेला पुढे ये आणि f झाल्यानंतर g असेल
जी आणि ती तुम्हाला लगेच लक्षात आलं असेल 2 3 5 7 जी असा तर जी यावं लागेल 11 वेळा मूळ संख्यांचा गट आपल्याला जिथे विचारलेलंच नाही आपल्याला विचारलेल्या 3 प्रश्नचिन्हांच्या जागेवर आहे तर ह्या 3 प्रश्नचिन्हांच्या जागेवर ई एरिया असा पर्याय आहे पर्याय क्रमांक 3 काठीने मांडलेला प्रश्न म्हटलं तरी हरकत नाही कारण इथे बरेचसे तर आपल्या संकल्पना जर नीट असतील क्लिअर असतील 2 3 4 6 समसंख्येमध्ये बोलतो तर पुढचा हिशोब बसत नाही म्हणून मी दुसरा पर्याय निवडला आणि तो मूळ संख्यांचा पर्याय ठिकाणी लागू केलेला आपण येणार आहोत पुढच्या उदाहरणाकडे आकृत्यांवर आधारित प्रश्न आहे पुढील आकृत्यांमध्ये विशिष्ट प्रकारचा क्रम आहे तो क्रम उचलून प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती आकृती हे शोधा प्रश्नचिन्हाच्या जागेवर काय येईल आपल्याला मुलांनो हा प्रत्येक चौरस जो आहे ते आपल्या समोर घड्याळ घेऊन समजायचं एक घड्याळ या घड्याळाने किती वाजता 12 तिथे 3 6 9 हे भागातले आपण आता हा जो माणूस आहे हाच त्या ठिकाणी त्यांना घडीवर दिशेने करतो ते 9 वर तोंड होतं माशाचं दुसऱ्या पर्यायात गेलं 12 आणि मग ही आकृती पाहिली ही जी परिसंवादासारखी आकृती आहे ती बरोबर बघा ही बाजू इकडे झाली इकडचं जे कोण येते बरोबर खाली आलं पुन्हा 12 वर ही आकृती 3 वर गेली पुन्हा हे बघा कोणाला आला ही आकृती या पद्धतीने केली 3 वर पुन्हा माणसाचं तोंड आलं 6 वर आता प्रश्नचिन्हाच्या जागेवर काय 6 वर गेलं 9 वर गेलं पण हेच पर्याय क्रमांक होईल प्रश्नचिन्हातली पहिली आकृती शेवटी तशी आकृती आहे पहिली तशीच्या तशी आकृती शोधताना आहे पहिल्या पर्याय दुसऱ्या पर्यायात दिसतंय परंतु हे बघा हा दोन शब्द ही मागची बाजू काही इकडे आली पर्याय क्रमांक 3 वर दिलेला नाही पर्याय क्रमांक 3 आणि मग राहिला पर्याय क्रमांक 4 घडीवर दिशेने फिरणारी आकृती ज्यावेळेस 4 वेळा फिरते 5व्या वेळेस पुन्हा पहिल्या आकृतीसाठी होते हे या ठिकाणी आपल्याला माहिती असतं परत एकदा चुकीच्या प्रश्नाकडे आलेलो आहोत आपण डिग्री संख्या मालिके चुकीचे बोलता पुन्हा एकदा आपल्याला त्या संख्यांमधलं अंतर त्याच्या अंतर कशामुळे आहे किती आहे ते बघायचे 26 आणि 11 37 37 आणि 13 50 हिशोब पटापट 50 आणि 13 63 होतात मग इथं काहीतरी गडबड आहे आपल्या लक्षात आलं आणि लगेच मला आठवलं की अरे त्या दोन अंकी पूर्ण संख्या सुरू झाल्या एक केला आपण दोन संख्या आणि 2 3 5 7 त्या 11 13 तेव्हा दिवस 17 येते असते इथं 67 आले असते ग्रेसेस किती आहे का पुढची ही अवस्था कसे पाहावं लागेल मला मग ग्रेसेसचा लगेच 67 गेली असेल कारण काय 17 ची पुढची मूळ संख्या आहे 23 मग 67 मध्ये 23 मध्ये 86 येतात का ते मला सॉरी 17 नंतरची मूळ संख्या 19 आहे विद्यार्थी मित्रांनो 2 3 5 7 11 13 17 19 23 नाही मिळवण्याला 67 मध्ये 19 ची मूळ संख्या किती का बघावं लागेल 9 7 16 ज्याची 17 ही मूळ संख्या मिळवली 17 नंतर 19 ची मूळ संख्या मिळवली 86 आली मग 86 मध्ये 23 बघायला मला पुढची मूळ संख्या आहे 23 86 आणि 23 6 3 2 मूळ संख्येचा क्रम बरोबर लागतोय
म्हणजे 50 नाहीये, 50-17-67 पाहिजे. 63 हे पद चुकीचं आहे. म्हणून उत्तर आलं पर्याय क्रमांक 3. चुकीचं पद शोधताना पुढे फार आपली अडचण होऊ शकते, आपल्याला अवघड असं वाटू शकतं, परंतु तरी आपल्याला त्यांचा क्रम काय आहे आणि आपल्या क्रमाने लिहिल्यानंतर काय करायचं आहे हे आपल्याला लक्षात आलं पाहिजे. पुढच्या उदाहरणाकडे आपण जाऊया. अतिशय सोपा प्रश्न. बघा, रेषेला बिंदू म्हटले, बिंदूला किरण म्हटले, किरणाला त्रिकोण म्हटले, त्रिकोणाला चौकोन म्हटले, चौकोनाला वर्तुळ म्हटले आणि वर्तुळाला आयत म्हटले. तर जीवा हा घटक कोणत्या आकृतीत कार्य करेल? कोणता घटक कोण घ्यायचा आहे? जीवा. मग आपल्याला माहिती आहे जीवा असेल, त्रिज्या असेल, व्यास असेल, परिघ, हे सगळे वर्तुळाशी संबंधित शब्द आहेत. वर्तुळाची सर्वात मोठी जीवा तिला आपण व्यास म्हणतो. व्यास त्रिज्येचा दुप्पट असतो, म्हणजे व्यासाच्या निव्वळ त्रिज्या असते. ही सगळी उजळणी त्या प्रश्नाच्या निमित्ताने आम्ही सांगितली. मग जीवा हा घटक वर्तुळात असतो, तर वर्तुळाला काय म्हटले? वर्तुळाला आयत म्हटले. बरेच मुलं काय करतात, चौकोनाला वर्तुळ म्हटले. ही गोष्ट वर्तुळात आहे, त्या वर्तुळाला काय म्हटलंय हे बघितलं पाहिजे. कोणाला वर्तुळ म्हटलंय नाही, वर्तुळाला जे म्हटलंय ते, आणि वर्तुळाला आयत म्हटलंय. या ठिकाणी उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. अतिशय सोपा प्रश्न. दुसरी तिसरीची मुलं बरोबर करतात असा प्रश्न. शेवटचे 2-3 मिनिट बाकी आहे. कदाचित एवढंच उदाहरण आजच्या तासाला आपलं होईल. काही मुलांना स्पीड कमी वाटेल. आपण थोडी सावकाश प्रश्न पत्रिका घेतली, परंतु त्या अनुषंगाने आणखी काय काय गोष्टी पुढच्या परीक्षेला येऊ शकतात, कसा विचार करावा हे आपण त्या निमित्ताने बघतो. आई व मुलगा यांच्या वयांची बेरीज, आजच्या वयाची बेरीज 52 वर्ष आहे. दोघांच्या वयाची बेरीज 52 वर्ष आहे. त्यांच्या वयातील फरक म्हणजे अंतर 28 वर्ष आहे. तर मुलाचे 2 वर्षानंतरचे वय आजचं नाही विचार येताना आजचं दिले. आणि बघा मग आपण सुरूया. आई आणि मुलगा, इथं आईचं तिथं मुलाचं वय आणि हे आजच्या वयाची बेरीज आहे 52 वर्ष. ही कधीची बेरीज आहे? आजच्या वयाची बेरीज. आज ही परिस्थिती आजची. दोघांच्या वयाची बेरीज आहे 52 वर्ष आणि त्यांच्या वयातला फरक वयातला फरक फरक म्हणजे एक जण लहान आहे आणि एक जण मोठा आहे. मग कोण मोठा असणार मुलांनो? आई का मुलगा? अर्थातच आई. आई किती आहे मुलापेक्षा? किती वर्षांनी? 28 वर्षांनी. मग मी काय करणार? आई किती आहे त्यांच्या बेरीजून दोघांच्या वयाची बेरीज आहे. आणि जितक्या वर्षांनी मोठी आहे 52 28 आईचं जास्तीचं वय आहे, जास्तीचं ते आईकडे देऊन टाक. आता ही वजाबाकी काय करायची आहे आपल्याला? या 28 काढले इकडून ती जास्तीचे, जे जास्तीचं वय होतं ते दिलं. आता जे शिल्लक राहील त्याचे 2 समान भाग करावे लागतील. पुन्हा दोघांना द्यावे लागतील. 52 मधून 28 गेली. शिल्लक राहिलं 24 वर्ष. हे दोघांनाही सारखं द्यायचंय. फक्त जास्तीचं वय आलेलं दिलंय. राहिलेले 2 समान भाग 24 भागिले 2 बरोबर 12. म्हणजे मुलगा झाला 12 वर्षांचा आणि आईला 12 दिल्यानंतर आईचं वय झालं 40 वर्ष. आजचं वय
आईचं आजचं वय आहे 40 वर्ष, मुलाचं वय आहे 12 वर्ष. 40 आणि 12 दिवसांनी 52. दोघांच्या वयाचा फरक काय 28 आहे. 12 पेक्षा आई 28 जास्त आहे. दुसऱ्या संख्या काय तर 12 सांगते आणि आईचा 28 जास्त आहे. विचारलं काय मुलाची 2 वर्षानंतरचं वय विचारलं. मुलाचं 2 वर्षानंतरचं वय विचारलेलं आहे. मुलाचं आजचं वय 12 आहे आणि ती 2 वर्षांनी मोठा होईल आणि मुलाचं वय 14 वर्ष. आणि ती 2 वर्षानंतर मुलगा 14 वर्षाचा असेल. उत्तर आलेलं विद्यार्थी मित्र, आपण घेत असलेली ही सराव प्रश्नपत्रिका समजून घेतोय. उदाहरणे मला निश्चित समजली असतील अशी अपेक्षा करतो. पुन्हा एकदा आमच्या संगमनेर तालुक्याचे शिक्षणाधिकारी बाळासाहेब बोगले साहेब, नोडल अधिकारी जेरोम साहेब, आमचे विस्तार अधिकारी नंदावली मंडळ, आमची तंत्रज्ञ या सर्वांची मी ऋण व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद.